साठवलं ना तर ते वाया जातं. पैसा जर पेटीत नाही सांभाळता आला तर तो वाया जातो. नवरा मुठीत नाही ठेवला ना तोही वाया जातो. म्हणून त्याला मुठीत ठेवायचा. काय करायचं काय नाही सांगत राहायचं त्याला. ऐको तर ऐको न ऐको. आणि लक्षात ठेवा जे बायकोच ऐकत नाही ना त्यांना पश्चाताप करायची वेळ येते आप्पा. सगळंच नाही ऐकायचं. हित काय अहित काय तिलाही कळतं. तिच्याही संसारामध्ये तेवढा सहभाग आहे. तिच्या अस्तित्वाचा मान सन्मान करायला शिका. फार मोठा त्याग करून ती आपल्या घरामध्ये आलेली असते. बाबा इतक्या दिवसाचं प्रेम एकट्या 13 मेला संपून टाकलं तुझ्याबरोबर अख्खा इतक्याकडे काय त्याग आहे महिला मंडळाचा. म्हणून तर मी माता भगिनींना नेहमी नमस्कार करतो की तुम्ही फार त्यागमूर्ती आहात. विठाला विठाला. एक सिद्धांत असा आहे की काही गोष्ट मिळो तुम्हाला ती संसारात असो कुठली असो ती तुम्हाला नीट सांभाळता आली पाहिजे. तसं आहे की भाग्योदय आहे की संतांची चरण सेवा मिळाली. संतांचा संघ मिळतो आहे. त्या वचनांचा आपल्याला आधार मिळतोय. संघ मिळतोय. सोबत मिळते. आम्हाला काय करावं लागेल. अरे बाबा ते सांभाळावं लागेल. ते सांभाळण्याचा संकल्प करावा लागेल. तो किती वेळ आणि कसा करायचा अभंगाचं दुसरं. तुका म्हणे वृद्ध होती. आमच्या आप्पाचं वय किती आहे? 76. काय वय आहे? 73. या वयामध्ये पण आवाजाचा दणका आहे महाराज. तुकाराम महाराजांचं प्रमाण अशा लोकांचं गायन पाहिलं की आठवतं की तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे. आणि अशा आपल्या बरोबरच्या वृद्धांचा हा उत्साह पाहून बाकीच्या वृद्धांना असं वाटतं यहा तो बुढे भी जवानी की दुआ मागेंगे की आपल्याला सुद्धा आप्पासारखं आलं असतं ना. आपण पण संतांचे प्रभू त्या तालात म्हटले असते. पण फार सेवा लागते. फार सराव लागतो या गोष्टी करता. आणि माऊलीची कृपा आहे आमच्या आप्पासाहेबांवर. विठाला विठाला. संकल्प केला येथून या गुढू माता मरणा वाचून सर्वता मरेपर्यंत वस्तू मिळाली ते सांभाळता आली पाहिजे. तिचा विनियोग करता आला पाहिजे. काही दृष्टांत देतो तुम्हाला अगदी सोपे आहे. स्नेहसूत्र वैश्वानरा जरी जाहलिया संसारा नेणती हात वटीवरा प्रकाश नोहे. एका माणसाला प्रकाश हवा होता. मग त्याला प्रकाश मिळावा म्हणून दुसऱ्या कोण्या माणसाने त्याला तेल दिलं, वात दिली आणि आगपेटी दिली. याने तिन्ही गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या आणि बसून राहिला. मला सांगा किती वेळ बसला म्हणजे या 3 गोष्टी डोळ्यासमोर ठेवून त्याला प्रकाश मिळेल सांगा बरं. तेल दिलं, वात दिली, आगपेटी दिली. या 3 वस्तू प्रकाश निर्माण करण्याकरता दिल्यानंतर किती वेळेत याला प्रकाश मिळेल. या 3 वस्तू घेऊन बसून राहिला तर प्रकाश मिळणार नाही. माऊली म्हणतात अरे प्रकाश निर्माण करण्याची जर हातवटी नसेल तर त्याला प्रकाश कसा मिळेल. दिलेल्या तेलामध्ये वात बुडवावी आणि बुडवलेल्या वातीला आगकाडी लावावी.
मग त्या ठिकाणी अगदी प्रज्वलित होईल आणि मग त्याला प्रकाश मिळेल. ज्याला प्रकाश निर्माण करण्याची हातवटीच नाही अशा माणसाला तेल आणि वात आगपेटीचा उपयोग नाही. तसं जीवनामध्ये संत आले. मी नेहमी सांगतो, संतों का हमारे नगरी में आना भाग्य है, संत हमारे घर आए अहो भाग्य है. संत हमें याद करे बहुभाग्य है, खुद संत बने परम भाग्य है, और इतना होकर भी हम न सुधरे हे हमारा दुर्भाग्य है. संतांचं येणं आहे, जाणं आहे, बसणं आहे, उठणं आहे, नेहमी संतांच्या विचारात आहे. पण जीवनामध्ये जर थोडं सुद्धा परिवर्तन करू शकत नसाल एखाद्या संत विचारानुसार, तर संतांच्या सानिध्याला अर्थ तरी काय आहे. म्हणून संतांच्या सानिध्यात येऊन काय करावं याचं माणसाला ज्ञान असलं पाहिजे. दुसरा दृष्टांत दिला माऊली ज्ञानोबारांनी, फार सुंदर आहे. काय धडजोडे घुमटी तै तैची पै दे किरटी, परी नेनती हातवटी सांजवणीची. एका माणसाला गाय दिली दान म्हणून, अत्यंत धडधाकट धष्टपुष्ट अशा प्रकारची गाय. मग अशी आम्ही दर्शन घेतलं. हरिभाऊंनी मला त्या गाईचं नाव सांगितलं, सुवर्ण कपिला. फार सुंदर गाय. पाहिल्याबरोबर मी सुद्धा मोहित झाला. ज्यांच्याकडे आज जेवणाचं होतं त्यांच्याकडची सुवर्ण कपिला गाय, सुंदर गाय. दर्शन घेतलं म्हणून. तर अशी गाय एखाद्याला मिळाली की धष्टपुष्ट आहे, सगळं आहे, आणि विशेषतः चांगल्या प्रकारचं दूध देणारी ती गाय मिळाली, तर मला सांगा, अशी धष्टपुष्ट जास्त प्रमाणामध्ये दूध देणारी गाय आपल्या दाराशी किती वेळ बांधून ठेवली म्हणजे आपल्याला दूध देईल. तो काही नगरपालिकेचा नळ आहे की सुरू केला दूध आलं. गाय दूध कधी देईल? ज्या दिवशी त्या गायीच्या स्तनाचं दोहन करण्याची कला तुमच्याकडे असेल तेव्हा. माऊली म्हणतात, नेणती हातवटी सांजवणीची. तुम्हाला जर दुग्ध दोहन करता येत नसेल तर गाय कितीही दूध देणारी असू द्या, तिचा उपयोग शून्य आहे. तद्वत संत रूपी गाय जीवनामध्ये आल्यानंतर जर तुम्हाला सद्विचारांचं दोहन करून घेता येत नसेल, तुम्हाला सद्विचारांचा विनियोग करून घेता येत असेल स्वतःच्या जीवनामध्ये, तर संत विचाराची गाय आपल्याजवळ असून काय उपयोगाची आहे. वस्तू मिळाली, तिचा उपयोग जाणता आला पाहिजे. विठाला अजून एक तिसरा दृष्टांत देतो. आता मला महाराज एवढे दृष्टांत कुठून आणले तुम्ही? आमच्याकडे खजिना आहे. अलीबाबा 40 चौक खुलजा खुलजा. बुवा लोकांचा खजिना कुठे असतो माहित आहे का? कुठे असतो? चौकामध्ये असतो. अरे बुवा लोकांचा खजिना म्हणजे तुकोबाऱ्यांची गाथा, आणि बुवा लोकांचा खजिना म्हणजे ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका. 9033 ओव्यांमध्ये 3500 दृष्टांत आहे. कुणाची? द्याराचा
कीर्तनांमध्ये ते दृष्टांत दिले जातात, पण ते ज्ञानोबरांच्या भावार्थ दिले नाही. 3500 दृष्टांत 9033 मध्ये देण्याची किंमत ज्ञानोबरांची आहे. म्हणून तर म्हटलं तुम्ही तोंडाने म्हणा, पण तुम्ही काही म्हणत नाही. चला भंडाऱ्याच्या खात्यावर 1500 जमा म्हणत चला. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देतो देव. काय अधिकार आहे ज्ञानोबरांच्या नावाचा? मग म्हणायचं ना ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. म्हटले महाराज आम्हाला चाल येत नाही. चाल विचारतो तरी कोण आहे? म्हणा तसं येईल आता ऐसा बोल रामकृष्ण हरी. तसं म्हणते तसं म्हणा. ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर शब्द म्हटला तरी तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. ज्ञानोबरांनी फार सुंदर दृष्टांत दिला. माऊली म्हणता कापुराचे थाळीव आणून देईल दैव, लेवो जाणीशी आडवतेत सेवा. दृष्टांत समजण्याकरता कथा भाग आहे की एक राणी तिच्या राजाच्या मागे अशा प्रकारे लागली की महाराज मला हे सोन्याचे दागिने नको, मग चांदीचे हवे का? नको. मग अन्य कोणते हवे का? धातूचे? नको. मग तुला दागिने कशाचे पाहिजे? महाराज मला कापुराचे दागिने पाहिजे. महिला मंडळाच्या फार वेगळ्या शृंगाराच्या पद्धती वेगळ्या आहे. माणसांचं काही नसतं, सदरा चड्डीशिवाय काही नसतं. महिला मंडळाच्या गोष्टी पहा तुम्ही, साड्या, त्या नेसण्याच्या पद्धती, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस, काय सगळ्या गोष्टी. शृंगार महिला मंडळाचा आवडतं कार्य आहे आणि त्यात तुम्हीच केला पाहिजे. आम्ही करून काही उपयोगाचं नाही. आम्ही फक्त रंग बदलवू शकतो, बाकी तसंच तसंच आहे. धोत्राचा रंग बदल काठाचा, बाकी पांढरं आहे. हा लक्षात. 2-3च रंग राहतात, त्याच्यातही जास्त नसतं. काय पाहिजे राणीसाहेब? मला कापुराचे दागिने पाहिजे. अहो फुलांचे ऐकले, हलव्याचे ऐकले. फुलांचे दागिने घालतात ना आता महिला, त्या मोगऱ्याच्या कळ्यांचे दागिने बनवतात बघा. आहे ना पाहिलेले सगळ्यांना? तुला बुवाला सगळंच माहिती आहे. महाराज लोकांना माहिती ठेवा लागतो, तुम्ही पण ठेवा, कामाचं आहे तुमच्या. हळदीला घालतात ते दागिने 13 तारीख. मोगऱ्याच्या कड्यांचे दागिने राहतात ते. आणि महाराज ते दागिने घातल्यानंतर ती परिधान करणारी खरोखर आकर्षक दिसते. आणि ते संक्रांत आली का की मग नव्या नवरीला देतात ते. तुमचं संक्रांतीच्या आधी जुळलं का नंतर? नंतर झालं ते. नाहीतर मग तेव्हा द्यावे लागतात. आता होळी आहे, होळीला हलव्याचे दागिने ते कंगन देतात. म्हणजे लक्षात ठेवा, माहिती पाहिजे. आम्ही गेल्या त्या सगळ्या गोष्टीतून लहान भावाला सांगणं काम आहे आमचं. त्याला मोठे मोठे कंगन बिंगन बरंच राहतं, ते द्यावं लागतं. तर त्या संक्रांतीला हलव्याचे दागिने असतात. महिला मंडळाच्या गोष्टी आहे. माणसांना घाला बरं हलव्याचे दागिने. आणि ते तुळशीची माळ नीट ठेवत नाही. 108 मण्यांचे 8च मणी शिल्लक ठेवतात. कारण 100 कुठे गेले? चावून 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 खडून टाकले. हे तुळशीची माळ सुद्धा चावून चावून खाणारे माणसं हलव्याच्या माळा ठेवतील का? ते तर एका बघण्यात पुरा हलवा माणसांना काही सांभाळता येत नाही, वेंधळे असतात. पण महिला मंडळ हलव्याचे दागिने अशा पद्धतशीर व्यवस्थित. हिनं नवीनच पाहून काढलं, तिला कापुराचे दागिने हवे होते. बनवणारा शोधला, जास्त किंमत दिली, बनवून आणले. आता नकशिकांत राणीने कापुराचे दागिने घातलेले आहेत. तुम्हाला सांगतो ती राणी अतिशय सुंदर दिसायला लागली. सगळ्यांनी तिच्या सौंदर्याची वाहवा केली. मग ते सगळं झाल्यानंतर आता मन तृप्त झालं. शेवटी महिला मंडळ कधीतरी मग ते दागिने उतरवून सांभाळून ठेवतात. तसं तिने सगळे दागिने उतरवले, सांभाळून ठेवून दिले. पण तिचं ते रूप तिच्या एका दासीच्या मनात पक्क बसलं होतं. आणि महिला मंडळाचं असतं असं काय बघतात त्या. एक महिला समोरच्या महिलेची साडी पाहते, दागिने पाहते, केश रचना पाहते. हे माहीत आहे. महाराज लोकांना कसं काय माहिती ते विचारायचं नाही. आम्हाला सगळी माहिती ठेवावी लागते. आणि तेवढ्या करतात ते हळदी कुंकवाचे कार्यक्रम राहतात. नाही तर कोणत्या भागवतात नाही ना हरिपाठात हळदी कुंकू सांगितलेलं नाही. पण ती बाई का ठेवते तर नवऱ्यानं तिला काहीतरी नवीन आणलेलं असतं. ते बाकीच्यांना दिसावं म्हणून माझ्या घरी हळदी कुंकवाला या. आणि मग बायका सहज विचारतात, का गं साडी खूप छान आहे, यांनी आणले. तेवढ्या करता इतका खर्च. मग आता या महिलेच्या मनामध्ये ते फसलेले आहे. तिने प्रार्थना केली की राणीसाहेब मला हे दागिने एक दिवस वापरायला मिळेल का? का गं कशा करता? माझ्याकडे की नाही हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे.
बरं ने बाई पण जरा जपून वापर. राणी चांगली होती, घेतले दागिने, आंघोळ वगैरे केली तिने त्या दिवशी, म्हणजे नेहमीच करायची, त्या दिवशी पण केली, सुशीरभूत झाली आणि चांगल्या प्रकारचे ते दागिने त्या दासीने घातले. अहो काय सांगता, दासीने दागिने घातल्यानंतर ती दासी राणीपेक्षा सुंदर दिसायला लागली. फार सुंदर दिसायला लागली आणि सगळे तिची वाहवा करू लागले. संध्याकाळी हळदी कुंकवा करता सगळ्या महिला आलेल्या आहे. ते सुरू झाला प्रोग्राम. तू मला लाव, मी तुला लावते. सगळी लावालावी चालू झाली. मग हळदी कुंकवाच्या घरी लावालावी, कशाची लावालावी, हा हळदी आणि कुंकवाची लावालावी चालू झाली. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात लावालावी सुरू झाली. अशी सगळी लावालावी झाल्यानंतर तिने असं म्हटलं की आता आल्या जाईल तुम्ही तर जेवण करूनच जा, मी तुमच्याकरता जेवण पण केलेलं आहे. आता महिला मंडळ असं वाटलं काय हरकत आहे बा, जेवण घालते. तर मग पंक्ती बसल्या महिलांच्या. पंक्तीमध्ये खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे पदार्थ होते, गोड धोड तिखट आंबट सगळ्या प्रकारचे षडरसांनी युक्त अशा प्रकारचं ते भोजन होतं. आणि मग सगळ्या महिला बसल्या, पानं वाढलेली आहे. प्रत्येकीच्या पानासमोर एक एक मेणबत्ती प्रज्वलित केली आणि ती सगळ्यांना वाढू लागली. गुलाबजामुन घ्या, कालाजाम घ्या, बोलू नका, कालाजाम घ्या, पेढा घ्या, बर्फी घ्या, जिलेबी घ्या. घ्या ना ताई, असं काय करता, घ्या ना ताई, घ्या ना ताई, घ्या ना ताई, घ्या ना ताई मध्ये एका मेणबत्तीची आस तिच्या हाताच्या अंगठीला लागली आणि ती मेणबत्ती पेटली. ती विजवायला दुसरा हात गेला, इकडचे हात पेटले. पाहता पाहता गळा पेटला, पाहता पाहता डोकं पेटलं, पाहता पाहता अख्खी दासी पेटली आणि तिचंच धरून तिची राख झाली. दृष्टांत संपला. माऊलीचा दृष्टांत आहे की कापुराचे थडी व आणून देईल दैव. कधी ऐकलं नाही, पण कापुराचे दागिने सुद्धा दैवात असेल तर तुम्हाला मिळतील. पण लेव जाणण्याची आडवत येत असे बापा, परंतु ते दागिने कसे परिधान करावे याची अक्कल नसेल तर ते दागिने तुमचा जीव घेतील. तसं जीवनामध्ये संत मिळाले, त्यांच्या वचनांचा सहवास लाभतो आहे. आणि जर आम्ही थोडंही परिवर्तन करत नसू, कशा प्रकारे संताशी वागावं, बोलावं, कसा त्यांचा सन्मान करावा हे जर कळत नसेल तर उपयोग काय. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये संत आले. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाही घडली, सापडविले वाटे, मस्तकी तो जाणा. राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितले पुन्हा, माहितीचे बाबाजी चैतन्य सांगितले, नाम मंत्र दिला. अशा प्रकारे संत भेटले तुकोबरांच्या जीवनामध्ये. तुकाराम महाराजांनी लगेच संकल्प केला, काय, येथून या उठवू माता, मरणा वाचून सर्वता. आयुष्यभर या देहात प्राण असेपर्यंत त्या संतांच्या मुखातून बाहेर पडलेल्या वचनांचंच पालन करेल. प्रसिद्ध प्रमाण आहे तुकोबरांचं. तुका म्हणे शेष सेवी न आवडी, 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 तुका म्हणे शेष सेवी न आवडी. संतांनी दिलेल्या उद्दिष्टाचं आयुष्यभर सेवन करेल. अर्थात संत ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे वागेल. आणि हीच भूमिका अर्जुनाची गीतेमध्ये आहे. स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. देवा, आता तुझ्या सानिध्यामध्ये माझ्यातला सगळा संशय निघून गेला, मी स्थिर झालो आणि मी आता संकल्प केला, काय, करिष्ये वचनम तव. आता जसं तू सांगशील ना देवा, हा अर्जुन तशाच प्रकारचं वागेल.
तेच तुकोबारांनी केलं की बाबाजी आपलं दर्शन घडलं, आपण मला आपला शिष्य म्हणून स्वीकारलं, आता वचन न मोडी बोलिले ते. माऊली तुम्ही जे वचन सांगितलंय ना, आयुष्य जाईल प्राण गेला तरी वचन न मोडी बोलिले ते. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे ज्ञानोबा तुकाराम की ज्ञानोबानं सांगावं आणि तुकोबानं वागावं, म्हणून प्राण मंत्र ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम मंत्र कसा तयार झाला तर ज्ञानोबानं सांगावं आणि तुकोबानं वागावं, म्हणून ज्ञानोबा तुकाराम वचन मोडी बोलिले ते. कुठपर्यंत येथून या नुठव माता. म्हणून मनुष्य देहामध्ये सर्वात श्रेष्ठ अंग कोणतं आहे? हा माथा आहे महाराज, आपला माथा. म्हणून बाकीचं शरीर कसं असलं तरी चालेल, परंतु आपण जास्त काय सजवतो? एवढंच सजवतं महाराज आपण. ह्याच्यावरचं सगळं केस नीट पांढरे झाले की लगेच रात में कलर बदल जाता है. रात दिन भर देखो तो अप्पा जी